नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इकॉनॉमिक्स बाय ऋषिकेश सर या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण 14 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट या दरम्यानचे जे इंडियन एक्सप्रेसमधले महत्त्वाचे आर्टिकल्स आहेत इकॉनॉमिक्सच्या दृष्टिकोनातून, तर त्याचा मराठीमध्ये आपण समरी बघणार आहोत. ऑफकोर्स इथे आता आर्टिकलची नावं न येता आपण टॉपिकच्या नावानुसार हे सगळं करणार आहोत. ठीक आहे. आता पहिला जो टॉपिक आहे, जो प्रामुख्यानं या आठवड्याभरात म्हणा किंवा मागच्या एक महिन्याभरापासून जो चालू आहे, तो म्हणजे भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध. मग व्यापार संबंधातील बदल, आंतरराष्ट्रीय संबंध आणि अर्थव्यवस्था, भारत अमेरिका व्यापार संबंध, शुल्काची आव्हाने आणि भारताची रणनीती. सध्या भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार संबंध एका महत्त्वपूर्ण टप्प्यातून जात आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर 25% अतिरिक्त शुल्क लावण्याची घोषणा केली आहे, जे 27 ऑगस्टपासून लागू होईल. या निर्णयामुळे काही भारतीय वस्तूंवरील एकूण शुल्क 50% पोहोचले आहे, ज्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेसमोर नवीन आव्हाने उभी राहिली आहेत. आता यातले मुख्य मुद्दे आणि प्रतिक्रिया काय आहेत बघा. शुल्काचे कारण, रशियाकडून मोठ्या प्रमाणात ऊर्जा आणि शस्त्रे खरेदी केल्याबद्दल भारताला दंड म्हणून हे शुल्क लावण्यात आलेले आहे, असे अमेरिकेचे म्हणणे आहे. भारताची प्रतिक्रिया, भारत सरकारने या शुल्कांना अन्यायकारक आणि अवास्तव असे म्हणले आहे. भारताने स्पष्ट केले आहे की तो आपल्या राष्ट्रीय हितांचे संरक्षण करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलेल आणि रशियन तेल जे आहे त्याच्या आयात जे आहे ते आपल्याकडनं चालूच राहणार आहे, असंही आपण सांगितलेलं आहे. रशियन तेल आयातीवर परिणाम नाही. अमेरिकेच्या दबावानंतरही भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्यांनी रशियन कच्च्या तेलाची आयात थांबवलेली नाही. कंपन्यांचं म्हणणे आहे की जोपर्यंत रशियन तेल सवलतीच्या दरात उपलब्ध आहे आणि ते आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे, तोपर्यंत खरेदी सुरूच राहील. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताच्या एकूण तेल आयातीत रशियाचा वाटा 34% होता. मग वाटाघाटी आणि अनिश्चितता बघूयात आपण आता काय चालू आहे. त्या दोन्ही देशांमध्ये व्यापारविषयक वाटाघाटी सुरू आहेत, परंतु पुढील फेरीची कोणतीही निश्चित तारीख ठरलेली नाही. अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांच्या मते रशियाबाबतच्या भूराजकीय घडामोडींवर या शुल्कांचे भवितव्य अवलंबून असेल. अमेरिका भारताला रशियावर दबाव टाकण्यासाठी आपल्यासोबत सामील करून घेऊ इच्छिते. मग आता भारताचा स्ट्रॅटेजिक पेशन्स काय आहे बघा. रणनीती, चीनप्रमाणे भारताकडे अमेरिकेवर तत्काळ प्रतिदबाव टाकण्याची आर्थिक ताकद नाही आणि त्यामुळे भारताला स्ट्रॅटेजिक पेशन्स म्हणजेच धोरणात्मक संयम हेच स्वीकारणं सोयीचं किंवा उपयुक्त ठरू शकतं. त्यामुळे भारत स्ट्रॅटेजिक पेशन्स म्हणजेच धोरणात्मक संयमाची भूमिका घेत आहे. यात भारत जागतिक स्तरावर आणि विशेषतः प्रादेशिक स्थिरतेसाठी आपले महत्त्व अधोरेखित करून अमेरिकेसोबतच्या दीर्घकालीन हितांवर लक्ष केंद्रित करत आहे. UPSC दृष्टिकोनातून पार्श्वभूमिका काय, म्हणजे टॅरिफ हे काय हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. त्याचबरोबर टॅरिफ बॅरियर, नॉन टॅरिफ बॅरियर हे जागतिक व्यापारातले प्रमुख अडथळे जे म्हणतो त्याच्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. याचा मुख्य उद्देश देशांतर्गत उद्योगांना संरक्षण देणे आणि परदेशी वस्तूंना महाग करणे हा असतो. ठीक आहे. मग ह्या धोरणाला कसलं धोरण म्हणतात ते तुम्ही मला सांगा. WTO आणि व्यापारिक नियम, व्यापार युद्ध. WTOच्या दृष्टिकोनातून व्यापार युद्ध कधी म्हटलं जातं बघा, जेव्हा देश एकमेकांच्या आयातीवरती प्रतिशोधात्मक शुल्क लावतात, ठीक आहे, रेसिप्रोकल टॅरिफ्स, तेव्हा व्यापार युद्धाची स्थिती किंवा परिस्थिती निर्माण होते असं म्हणलं जातं. यामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत होऊ शकते आणि जागतिक अर्थव्यवस्थेवरती नकारात्मक परिणाम होतो. WTO ही आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियमन करणारी संस्था आहे. असे शुल्क अनेकदा WTOच्या नियमांचे उल्लंघन मानले जाते. वरील घडामोडींच्या दृष्टिकोनातून ट्रम्प प्रशासन आणि अमेरिकन अर्थव्यवस्था ह्याच्याबद्दल काही तज्ज्ञांचं म्हणणं काय होतं आणि त्याचा परिणाम काय होणं अपेक्षित होतं आणि काय झाला ह्याच्याबद्दलचं थोडंसं आर्टिकल्स म्हणा किंवा चर्चा म्हणा आपल्याला पुढे बघायला मिळतील. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या आर्थिक धोरणांमुळे, ट्रम्पनॉमिक्समुळे अमेरिकी अर्थव्यवस्था कोसळेल असे भाकीत केले जात होते. तथापि सध्या अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा स्थिर आहे. स्थिरतेची कारणं काय आहेत? ट्रम्प यांना वारशाने एक मजबूत अर्थव्यवस्था मिळाली होती. मोठे कर कपात लागू केले गेले आणि शुल्काचा पूर्ण परिणाम दिसण्यास वेळ लागतो. ठीक आहे. त्यामुळं अजून जो डाऊनफॉल म्हणलं गेलं होतं की अमेरिकेमध्ये येणं अपेक्षित आहे, तो आलेला नाही. भविष्यातील धोका काय आहे? तज्ज्ञांच्या मते मंदीचे सावट आहे. चीन, जपान आणि युरोपियन संघावरील शुल्कांमुळे अमेरिकन ग्राहकांसाठी वस्तू महाग होतील आणि मागणी कमी होऊ शकते, ज्यामुळे आर्थिक वाढ मंदावण्याचा धोका आहे. आता भारताचे
युरोपासंबंधीचे व्यापारी धोरण किंवा व्यापारी संबंध ह्याच्यावरती प्रकाश टाकणारे काही आर्टिकल्स आपल्याला इथे कंपाईल केलेली बघायला मिळतील. भारताचे युरोपसोबतचे व्यापार संबंध, EFTA करार आणि EU. अमेरिकेच्या शुल्क वाढीच्या पार्श्वभूमीवर भारत आपले निर्यातीचे मार्ग विविधीकरण करण्यावरती भर देत आहे. युरोपीय देशांसोबतचे संबंध दृढ करणे हा याचाच एक भाग आहे. आपली जी निर्यात आहे ती प्रामुख्याने अमेरिकेकडे वळलेली आपल्याला बघायला मिळते, परंतु अमेरिकेच्या सध्याच्या भूमिकेमुळं ती आपल्याला त्याचं विविधीकरण करणं म्हणजेच वेगवेगळ्या देशांकडे ते वळवणं हे जास्त संयुक्तिक असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्या दृष्टिकोनातून आपण आता सध्या युरोपकडे आपला मोर्चा वळवलेला आहे. मग युरोपीय देशांसोबतचे संबंध दृढ करणे हा याचाच एक भाग आहे. भारत EFTA करार जो आहे त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊयात. भारत आणि युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन यांच्यातील व्यापार करार 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. EFTA मध्ये आइसलँड, लिक्टेनस्टाईन, नॉर्वे, स्वित्झर्लंड हे 4 देश सदस्य आहेत. या करारानुसार EFTA देश पुढील 15 वर्षात भारतात $100 अब्ज गुंतवणूक करण्यास वचनबद्ध आहेत. भारत आणि EU चर्चा बघा. भारत 27 सदस्य देशांच्या युरोपियन युनियनसोबत मुक्त व्यापार करारासाठी मासिक स्तरावर चर्चा करत आहे. आणि यामध्ये उद्देश आपला जो आहे तो बाजार विविधीकरण म्हणजेच मार्केट डायव्हर्सिफिकेशन असं आपल्याला बघायला मिळतं. उद्देश अमेरिकेच्या बाजारावरील अवलंबित्व कमी करणे हा यामागील उद्देश आहे. गेल्या आर्थिक वर्षात भारताच्या एकूण वस्तू निर्यातीपैकी 20% निर्यात एकट्या अमेरिकेत झाली होती. हिरे, कोळंबी आणि वस्त्रोद्योग यांसारख्या क्षेत्रांवर अमेरिकी शुल्कांचा मोठा परिणाम होत आहे. आर्थिक विकास आणि विकसित भारत. ठीक आहे. विकसित भारत 2047 आणि GDPचे आव्हान. नीती आयोग त्याचे जे CEO आहेत BVR सुब्रमण्यम यांनी सांगितले की 2047 पर्यंत विकसित भारत होण्याचे लक्ष्य गाठण्यासाठी सध्याचा 6.5% GDP विकास दर अपुरा आहे. यासाठी देशाला वार्षिक 8% दराने वाढ करणे आवश्यक आहे. नीती आयोगाचं स्थापना आणि त्याचं उद्देश आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. UPSCच्या दृष्टिकोनातून जर आपण लक्षात घेतलं तर विकसित भारत 2047 पर्यंत जर आपल्याला साध्य करायचं असेल तर आपल्याला आर्थिक वाढ, सामाजिक प्रगती, पर्यावरण स्थिरता आणि सुशासन ह्याच्यावरती फोकस करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्याला फक्त अनुमानाच्या आधारे मार्गक्रमण करणं योग्य नसून इव्हिडन्स बेस्ड पॉलिसी मेकिंग ज्याला म्हणलं जात आहे. ठीक आहे. तर त्याच्यावरती आपल्याला फोकस देणं गरजेचं आहे. पुढचा जो टॉपिक आहे नादारी आणि दिवाळखोरी संहितेतील प्रस्तावित बदल. आता हे इन्सॉल्व्हन्सी इन बँक्रप्सी कोड 2016 मध्ये हा कायदा केला गेला होता. ठीक आहे. त्या संदर्भात काही बदल प्रस्तावित केलेले आहेत. दिवाळखोरी आणि दिवाळखोरी संहिता विधेयक किंवा नादारी आणि दिवाळखोरी संहिता विधेयक जे आहे 2025 संसदेत मांडण्यात आलेले आहे. याच्यामध्ये व्यवसायांमधील आर्थिक अडचणी सोडवण्याच्या प्रक्रियेत मोठे बदल घडवून आणण्याची क्षमता असेल. दिवाळखोरीची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी होणारा जो विलंब आहे तो कमी करणे, भागधारकांचे मूल्य वाढवणे आणि प्रशासनात सुधारणा घडवून आणणे हे याचं उद्दिष्ट आहे. सध्याची समस्या काय बघा. दिवाळखोरीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर तो स्वीकारण्याची सरासरी प्रक्रिया 434 दिवस लांबते, ज्यामुळे मालमत्तेचे मूल्य कमी होते. प्रमुख सुधारणा काय काय केलेल्या आहेत त्याच्यात जलद स्वीकृती. जर कर्ज थकल्याचे सिद्ध झाले तर राष्ट्रीय कंपनी न्यायाधिकरणाला म्हणजे नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलला तो अर्ज 14 दिवसांच्या आत स्वीकारावा लागेल. इतर कोणत्याही कारणास्तव अर्ज फेटाळता येणार नाही. आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट. परस्पर जर का न्यायालयाबाहेर सामंजस्याने प्रकरण सोडवायचं असेल तर एक नवीन यंत्रणा प्रस्तावित केली गेलेली आहे. ग्रुप ऑफ क्रॉस बॉर्डर इन्सॉल्व्हन्सी. एकाच व्यावसायिक गटाच्या अनेक कंपन्या किंवा देशाबाहेरील मालमत्ता असलेल्या कंपन्यांसाठी एकत्रित दिवाळखोरी प्रक्रिया राबवण्याची तरतूद यामध्ये आपल्याला बघायला मिळते. UPSCच्या दृष्टिकोनातून आपल्याला ईज ऑफ डुईंग बिझनेस, IBC ही सगळ्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. पुढचा जो टॉपिक आहे आयकर विधेयक 2025. याची प्रमुख उद्दिष्टे काय आहेत बघा. संसदेने मंजूर केलेले नवीन आयकर विधेयक 1961च्या जुन्या कायद्याची जागा घेणार आहे. याचा उद्देश करप्रणाली सोपी आणि अधिक सुटसुटीत करणे हा आहे. याची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत बघा. सरळ भाषा. कायद्याची भाषा सोपी करण्यात आली असून कलमांची संख्या 809 वरून 536 पर्यंत कमी केलेली आहे. IT रिटर्न उशिरा भरला तरी कर परतावा मिळण्याची नवीन तरतूद ह्याच्यामध्ये समाविष्ट केलेली. म्हणजे आधी जर IT रिटर्न फाईल उशिरा केला तर रिफंड मिळत नव्हता, पण आता तसं नाहीये. डिजिटल कॅपिटल असेट. डिजिटल भांडवली मालमत्ता या संकल्पनेची व्याख्या स्पष्ट केलेली आहे. NPS लाभ. नॅशनल पेन्शन सिस्टीममधून एक रकमी काढलेल्या 60% रकमेवरील कर लाभाचा विस्तार करण्यात आलेला आहे.
AMTमध्ये स्पष्टता आहे. मर्यादित दायित्व भागीदारी म्हणजे लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ज्या कंपन्या असतात त्यांच्यासाठी पर्यायी किमान कर अल्टरनेटिव्ह मिनिमम टॅक्स बाबत स्पष्टता आणलेली आहे. पुढचा टॉपिक आहे व्यवसाय सुलभतेसाठीचे प्रयत्न, त्याच्यावरील चर्चा. भारतातील किचकट आणि गुंतागुंतीच्या नियामक प्रणालींमुळे व्यवसायांवरती मोठा भार पडतो, ज्यामुळे उत्पादकता आणि गुंतवणूक कमी होते. भारतातील व्यवसाय सुलभता, आव्हाने आणि पुढील वाटचाल काय आहे बघा. संदर्भ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात भारतीय कर प्रणाली आणि नियामक चौकटीत व्यापक बदलांची गरज असल्याचे सांगितले. रेग्युलेटरी लँडस्केप. लेखक अरविंद पी दातार यांच्या मते मेक इन इंडियाला यशस्वी करण्यासाठी भारताला तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्यासाठी देशात व्यवसाय करणे सुलभ करणे अत्यंत आवश्यक आहे. 1990च्या दशकात भारताने जशी संधी गमावली आणि चीन पुढे निघून गेला तसे पुन्हा होऊ नये यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. मग ह्या दृष्टिकोनातून जर का आपण विश्लेषण केलं तर आपल्याला या ईज ऑफ डुईंग बिझनेस जे आहे, व्यवसाय सुलभता, त्याचे 3 मुख्य घटक बघायला मिळतात. एक व्यवसाय सुरू करण्याची सुलभता, ईज ऑफ स्टार्टिंग बिझनेस है ना. मग व्यवसाय चालवण्याची सुलभता हे दुसरा टप्पा म्हणूयात आपण, आणि व्यवसाय बंद करण्याची सुलभता हा तिसरा टप्पा म्हणूया. या तिन्ही घटकांची बेरीज म्हणजेच खरी व्यवसाय सुलभता होय. भारतात या तिन्ही स्तरांवर अनेक अडचणी येतात. सध्याची आव्हाने काय बघा. गुंतागुंतीचे नियम. व्यवसाय सुरू करताना आणि चालवताना केंद्र आणि राज्य स्तरावरील नियम खूप गुंतागुंतीचे आहेत. एका छोट्या MSME मायक्रो स्मॉल मिडियम एंटरप्राइजेसला 18 वेगवेगळ्या विभागांकडून 17 परवाने, मंजुरी आणि 57 प्रकारच्या नियमांचे पालन करावे लागते. यातील 75% नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक किंवा तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. यामुळे उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कर प्रणालीमध्ये पण अनिश्चितता आहे. कर प्रणालीतील अनिश्चितता. भारतातील प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर प्रणालींमध्ये अनिश्चितता आहे. यामुळे परदेशी गुंतवणूकदार आणि भारतीय उद्योजक त्रस्त आहेत. कर अधिकाऱ्यांच्या निर्णयांना अनेकदा न्यायालयात आव्हान दिले जाते, त्यामुळे कायदेशीर खर्च वाढतो आणि व्यवसायात अनिश्चितता येते. भारतात व्यवसाय बंद करणे हे सुरू करण्यापेक्षाही कठीण आहे. अनेक अयशस्वी कंपन्यांना त्यांच्या मालमत्तेची आणि मशिनरीची विल्हेवाट लावताना मोठ्या अडचणी येतात. यामुळे भांडवल अडकून पडते आणि देशाच्या आर्थिक वाढीवरती परिणाम होतो. मग याच्यावरती उपाय काय, निष्कर्ष काय याचा, तर सध्याच्या नोकरशाहीच्या कार्यपद्धतीत अडकून न राहता भारताला एक नवीन मार्ग निवडण्याची गरज आहे. उद्योजक आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञांशी सल्लामसलत करून एक स्पष्ट आराखडा तयार केला पाहिजे आणि त्याची कालबद्ध अंमलबजावणी केली पाहिजे. भारताला ही संधी गमावून चालणार नाही. UPSCच्या दृष्टिकोनातून आपल्याला ईज ऑफ डुईंग बिझनेस काय आहे हे माहीत असलं पाहिजे. वर्ल्ड बँकेच्या द्वारे हा अहवाल प्रसिद्ध केला जातो, ठीक आहे, जो आता बंद झाला आहे. त्यामुळे विविध देशांना व्यवसाय करण्याच्या सुलभतेनुसार क्रमवारी दिली जात होती है ना. भारताने या क्रमवारीत मोठी झेप घेतली होती, पण लेखात नमूद केल्याप्रमाणे जमिनीवरील परिस्थिती अजूनही आव्हानात्मक आहे. या दिशेने केंद्र आणि राज्य सरकारे काही सकारात्मक पावले उचलत आहेत. राज्यांचे काय प्रयत्न चाललेत बघा. राजस्थान व्यावसायिक आस्थापनांमध्ये महिलांना रात्रीच्या वेळी काम करण्याची परवानगी दिली आहे. तामिळनाडू पांढऱ्या श्रेणीतील उद्योगांची संख्या वाढवली आहे, ज्यांना राज्य प्रदूषण मंडळाकडून परवानगीची गरज नाही. केंद्राचे प्रयत्न काय. कॅबिनेट सचिवालयातील राष्ट्रीय स्तरावरील नियम सोपे करण्याचे काम चालू आहे. डिरेग्युलेशन सेल जे आहे त्याचे काम चालू आहे. नियमांमध्ये शिथिलतेची आवश्यकता. जमीन, कामगार कायदे आणि लॉजिस्टिक्स सारख्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावरती नियम शिथिल करण्याची गरज आहे, ज्यामुळे देशात नाविन्य, स्पर्धात्मकता आणि आर्थिक वाढीला चालना मिळेल. पुढचा टॉपिक आहे व्हिएतनामचे आर्थिक लक्ष्य. व्हिएतनाम आशिया किंवा आर्थिक ताकद बनण्याच्या मार्गावर आरूढ झालेला आपल्याला बघायला मिळतो. 2045 पर्यंत व्हिएतनामने श्रीमंत देश बनण्याचे आणि दक्षिण कोरिया व तैवानप्रमाणे आग्नेय आशियातील पुढील आर्थिक वाघ किंवा आर्थिक महासत्ता बनण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवलेले आहे. व्हिएतनामचे आर्थिक मॉडेल काय आहे बघूयात. खाजगी क्षेत्रातील गुंतवणूक, सामाजिक सुरक्षा, तंत्रज्ञान आणि हरित ऊर्जा यांवर भर दिला जात आहे. जागतिक मॅन्युफॅक्चरिंग हब. चीनमधील उत्पादन खर्च वाढल्यामुळे आणि अमेरिका चीन व्यापार तणावामुळे अनेक कंपन्या व्हिएतनामला पसंती देत आहेत, ज्यामुळे ते एक जागतिक उत्पादन केंद्र बनले आहे. आव्हान काय. लोकसंख्येचे वाढते वय आणि हवामान बदल ही व्हिएतनाम समोरील प्रमुख आव्हाने आहेत. पुढचा जो टॉपिक आहे GST सुधारणा, ठीक आहे, आणि स्लॅब्सचे सुसूत्रीकरण, एक नवी दिशा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात पुढील पिढीतील GST सुधारणा, नेक्स्ट जनरेशन GST रिफॉर्म्स आणण्याचे संकेत दिले आहेत, ज्यामुळे सामान्य माणसांवरील करांचा बोजा कमी होईल. या पार्श्वभूमीवर वस्तू आणि सेवा कर प्रणालीमध्ये मोठ्या बदलांची तयारी सुरू झाली आहे. प्रस्तावित बदलांचं स्वरूप काय बघा. नवीन कर स्लॅब. सध्याची 5%, 12%, 18% आणि 28% ही बहुस्तरीय प्रणाली बदलून फक्त 5% आणि 18% असे 2च मुख्य स्लॅब ठेवण्याचा प्रस्ताव आहे.
सिन आणि डिमेरिट वस्तूंसाठी विशेषतः पान मसाला, तंबाखू, सिगरेट, लक्झरी कार आणि SUV सारख्या सिन आणि डिमेरिट मानल्या जाणाऱ्या वस्तूंवर 40% दराने एक विशेष कर स्लॅब तयार करण्यात येईल. म्हणजे तसं बघायला गेलं तर 3 कर स्लॅब म्हणायचे आपण, 5, 18 आणि 40. ऑनलाईन गेमिंग सर्वोच्च स्लॅबमध्ये ऑनलाईन गेमिंगलाही 40%च्या स्लॅबमध्ये ठेवण्याची शिफारस GST काउन्सिलकडून केली जाण्याची शक्यता आहे. रादर आता त्याच्यात तर ऑनलाईन गेमिंग पैसे ज्याच्यात इन्वॉल्ड आहे ते बॅन केलेलंच आपल्याला बघायला मिळालेलं आहे नुकतंच. कारण ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्मवर भारतीय वापरकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावरती वेळ आणि पैसा खर्च केला जात असल्याबद्दल धोरणकर्त्यांमध्ये चिंता वाढत आहे. राजकोषीय वाढ, महसुलात वाढ. ऑनलाईन गेमिंगवर 28% GST लावल्यानंतर अवघ्या 6 महिन्यातच सरकारचा महसूल 412%ने वाढून 1,349 कोटींवरून 6,909 कोटी झाला आहे. बदलांचा परिणाम, या बदलामुळे सध्या 28% स्लॅबमध्ये असलेल्या 90% वस्तू 18% स्लॅबमध्ये येतील. तसेच सध्या 12% स्लॅबमधील बहुतेक वस्तू 5% स्लॅबमध्ये समाविष्ट केल्या जातील. त्यामुळे महागाई कमी होण्यास मदत होईल. GST परिषद, UPSCच्या दृष्टिकोनातून आपल्याला GST काउन्सिल काय हे माहीत असलं पाहिजे. त्याचे अध्यक्ष कोण असतात ते पण माहीत असलं पाहिजे. केंद्रीय अर्थमंत्री त्याचे अध्यक्ष असतात. रेट रॅशनलायझेशन म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे. ठीक आहे. आणि ह्याच्यासाठी 2021मध्ये ग्रुप ऑफ मिनिस्टर्स, मंत्र्यांचा एक गट स्थापन करण्यात आलेला होता. राज्यांची चिंता आणि महसुलावरील परिणाम काय बघा. सुधारणांवरील मते. राज्यांची चिंता आणि दीर्घकालीन फायदा या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर अनेक मोठ्या राज्यांनी या सुधारणांमुळे वार्षिक 7,000 ते 9,000 कोटींच्या महसूल नुकसानीची भीती व्यक्त केली आहे. त्यांची मुख्य चिंता अशी आहे की 28% स्लॅबमधून वस्तू 18% स्लॅबमध्ये आणल्यास कंपन्या त्यांचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवणार नाहीत, ज्यामुळे सरकारचा महसूल बुडेल पण महागाई कमी होणार नाही. वित्त आयोगाच्या नियमांमुळे राज्यांकडे महसूल वाढवण्यासाठी मर्यादित अधिकार आहे, त्यामुळे ते GSTवरती अधिक अवलंबून आहेत. दीर्घकालीन फायदे काय. दीर्घकालीन फायद्याचा दृष्टिकोन, S&P स्टँडर्ड्स अँड पुअर ही जी एक ग्लोबल रेटिंग संस्था आहे त्यांच्या मते सुरुवातीला आव्हानात्मक असले तरी 2 स्तरीय GST प्रणाली दीर्घकाळात देशाच्या महसुलासाठी फायदेशीर ठरू शकते. तर्क, अप्रत्यक्ष कर कमी केल्याने लोकांची खर्च करण्याची क्षमता वाढते, ज्यामुळे उपभोग वाढतो. वाढलेल्या उपभोगामुळे अप्रत्यक्षपणे कर संकलन वाढते. SBIच्या एका अहवालानुसार यामुळे वार्षिक उपभोग 1.98 लाख कोटींनी वाढू शकतो. पार्ट 1मध्ये आपण आज इथेच थांबूयात. पुढील टॉपिक जे आहेत ते आपण पार्ट 2 मध्ये पाहूयात. धन्यवाद.